मुंबई फायर ब्रिगेडला पहिली महिला फायर इंजिन ड्रायव्हर कम ऑपरेटर मिळाली आहे. पल्लवी पाटील यांनी पुरुषांचं वर्चस्व असलेल्या या क्षेत्रामध्ये इतिहास रचत नवा आदर्श निर्माण केलाय. त्यांच्या या यशामुळे अनेक तरुणींना धाडसी आणि आव्हानात्मक क्षेत्रामध्ये करिअर करण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे. पाहुयात पल्लवी पाटील यांच्या संघर्ष आणि यशाची ही प्रेरणादायी कहाणी. वर्षीय पल्लवी पाटील मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहेत. गेल्या 8 वर्षात त्यांनी अनेक धोकादायक बचाव मोहिमांमध्ये सहभाग घेतलाय. त्यानंतर त्यांनी फायर इंजिन चालवण्याचं विशेष प्रशिक्षण पूर्ण केलं आणि विभागीय परीक्षा उत्तीर्ण होत मुंबईच्या पहिल्या महिला फायर इंजिन चालक बनण्याचा मान मिळवला. मुंबई अग्निशमन दलातील पहिली महिला यंत्रचालक पल्लवी समाधान पाटील. तर या क्षेत्रामध्ये मी 2017च्या भरतीमध्ये भरती झालेली. मी पहिली 8 वर्ष फायर वुमन मध्ये होते. त्यानंतर फायर वुमन मध्ये मी आग विझवायचं काम केलं. त्यानंतर मला यंत्रचालक व्हायचं होतं, ड्रायव्हर ऑपरेटर. तर याच्यामध्ये महिला अजून भरलेल्या नव्हत्या. तर मी माझं लायसन वगैरे दाखवलं, इथं अर्ज केला डिपार्टमेंटला. त्यानंतर आम्हाला महिलांसाठी पण भरती काढण्यात आली. त्यानंतर माझं दिंडोशी आगार येथे 21 दिवस ट्रेनिंग झालं. त्यानंतर रोड क्लास झाला 9 दिवस, आपल्या डिपार्टमेंटच्या गाड्या दिल्या चालवायला. आणि नंतर भाईकडे येथे पंप क्लास झाला, आगीवरती पाणी कसं द्यायचं. आपल्या गाडीमध्ये पाठीमागे पंप असतो, त्या पंपाद्वारे आपल्याला आगीवर पाणी द्यायला लागतं. याच तऱ्हेने हा कॉल झाला. आज 18 तारखेला माझं प्रमोशन झालंय. तर 8-10 कॉल तरी केले मी, 8-9 कॉल केले मी आरामात. पक्ष्याचे केले, झाड पडल्याचे केले, मांजर घुसल्याचे केले. अशा प्रकारे कॉल चालूच आहेत. पाऊस चालू आहे, कुठे माणसं अडकतेत, कुठे काय, असे कॉल चालूच आहेत. कॉल करतोय आम्ही. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये आपले हे रस्ते, छोटे छोटे रस्ते आहेत. या रस्त्यातून गाडी काढणं म्हणजे खूप चॅलेंजिंग आहे. मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात मोठे फायर इंजिन चालवणं हे अत्यंत जबाबदारीचं आणि आव्हानात्मक काम आहे. वाहतुकीतून मार्ग काढत वेळेत घटनास्थळी पोहोचणं, अग्निशमन यंत्रणा प्रभावीपणे हाताळणं आणि आपत्कालीन परिस्थितीत शांतपणे निर्णय घेणं ही मोठी जबाबदारी असते. मुंबई अग्निशमन दलातील सुमारे 150 महिला कर्मचाऱ्यांपैकी पल्लवी पाटील या पहिल्या महिला फायर इंजिन चालक ठरल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक बचाव मोहिमा आणि मोठ्या आगीच्या घटनांमध्ये यशस्वी कामगिरी बजावली असून त्यांच्या धाडसाचं सर्वत्रच कौतुक होत आहे. या क्षेत्रामध्ये यायचं म्हणजे मला लहानपणापासून गाड्यांची आवड होती, आधीपासूनच. जॉबला लागण्याच्या आधी पण मी गाडी चालवायचे. 4 व्हीलर, 2 व्हीलर, 4 व्हीलर सर्व गाड्या चालवायचे. गावी जे शेजाऱ्यांच्या कोणाच्या गाड्या होत्या ते सगळ्या गाड्या चालवायचे मी. तसंच इथे डिपार्टमेंटमध्ये आलं पण मला माहीत झालं. तसंच मी गाड्यांचं ट्रेनिंग पण घेतलं आणि गाडी शिकून गेले. हो, माझा भाऊ आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि मी आहे. तो पण फायरलाच आहे, मी पण फायरला. पल्लवी पाटील यांना 6 वर्षांचा मुलगा आहे. विशेष म्हणजे त्यांचे पती देखील अग्निशमन दलात फायर इंजिन चालक म्हणून कार्यरत आहेत. दोघेही आपल्या ड्युटीच्या वेळा जुळवून मुलाची जबाबदारी सांभाळतात. कुटुंब आणि कर्तव्य यांचा त्यांनी उत्तम समतोल साधलाय. पल्लवी सांगतात की अग्निशमन दलाचा गणवेश परिधान केल्यानंतर लोकांचे जीव वाचवणं हाच सर्वात मोठा धर्म आणि उद्देश असतो. गाडी चालवणं म्हणजे खूप चॅलेंजिंग आहे. मला आधीपासून आवड होती. तर माझं मत असं आहे की सर्वच म्हणजे ज्या मुलींना, ज्या महिलांना ड्रायव्हर व्हायची इच्छा आहे त्यांनी मनातून इच्छा, प्रबळ शक्ती ठेवून ड्रायव्हर बनावं. त्यांची पण इच्छा असेल. घरामध्ये मिस्टर आहेत, मी आहे आणि माझा 6 वर्षाचा बाबू आहे. 7वं लागलं त्याला आता. तर आहे आम्ही, ते पण बांद्रा अग्निशमन केंद्रालाच आहेत, इथेच आहेत ड्युटीला. ते पण यंत्रचालक आहेत. आम्ही दोघं जण वेगवेगळी शिफ्ट घेऊन ऍडजस्ट करतो. मुलगा स्कूलमध्ये पण जातो. तर मी आधी ह्या डिपार्टमेंटमध्ये फायर वुमन मधून आले होते. मग त्यानंतर जेव्हा मला समजलं की आपल्याला हेवी लायसन पाहिजे आपल्याकडे, त्याचप्रमाणे त्या महिलांकडे पण हेवी लायसन पाहिजे. हेवी लायसन असेल तर त्यांनी आपल्या डिपार्टमेंटला अर्ज केला की आमच्याकडे असं लायसन आहे. सगळे डॉक्युमेंटची पूर्तता केली तर होणार त्यांचं पण. फायर डिपार्टमेंटमध्ये येण्यासाठी आता आधी मी जेव्हा आले त्यावेळेस मला माझ्या पप्पांनी आणले होते इकडे, वडिलांनी. त्यावेळेस मी गावाला शिक्षण घेत होते. मला एवढं माहित नव्हतं. पण जेव्हा मी इथे आले भरतीच्या वेळेस
इथे येऊन स्वतः पाहिलं, वडिलांनी मला सगळं समजून सांगितलं, ही अशी अशी भरती असते, इथे आग लागली तर ह्या गाड्या आग विझवायला जातात. जेव्हा मी ग्राउंडवर उतरले मैदानात भरतीसाठी, तिथून पुढे मला सगळं पुढे काय प्रोसेस आहे, कसं काय ते समजलं. आधी मला काहीच माहित नव्हतं. सध्या पल्लवी पाटील फायर इंजिन चालवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्यांच्या धाडसाला, जिद्दीला आणि कर्तृत्वाला नागरिकांकडून सलाम केला जातोय. मुंबई अग्निशमन दलाची पहिली महिला फायर इंजिन चालक म्हणून पल्लवी पाटील यांनी इतिहास रचलाय. त्यांची ही कामगिरी अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी ठरतेय. पल्लवी पाटील यांचं हे यश फक्त वैयक्तिक यश नाहीये, तर महिलांच्या सक्षमीकरणाचं आणि बदलत्या समाजाचं प्रतीक आहे. जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतंही क्षेत्र महिलांसाठी अशक्य नाहीये हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. त्यांच्या या यशामुळे अनेक मुलींना मोठी स्वप्न पाहण्याची आणि ती स्वप्न पूर्ण करण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे. कॅमेरामॅन संतोष परबसह प्रांजली कुलकर्णी, मुंबई समाचार मराठी.